नमस्कार. मी डॉक्टर आलोक सरदेसाई, पीडियाट्रिक एंडोक्रिनॉलॉजिस्ट, म्हणजेच लहान मुलांच्या हॉर्मोनल प्रॉब्लेम्सचा स्पेशलिस्ट. आणि या ओबेसिटी डेला मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. चला पाहूया. वय वर्ष 12 असलेला अयान माझ्या बाजूनेच जिना चढत होता. नवल म्हणजे फक्त 2 मजले चढलो होतो आम्ही, पण त्याचा जिने चढण्याचा वेगच नाही, तर वय सुद्धा माझ्यापेक्षा बरंच कमी आहे. परंतु धाप मात्र बरीच लागली होती त्याला. माझ्याकडे कंटाळवाण्या नजरेने पाहत म्हणाला, आज लिफ्ट बंद आहे ना? पायऱ्यांचा वापर करायची सवय नसावी त्याला. शिवाय एका हातात नूडल्सचं पॅकेट आणि दुसऱ्या हातात सॉफ्ट ड्रिंकची बाटली. अयान स्थूल तर होताच, पोटाचा घेर वयासाठी फार जास्त होता. शिवाय त्याच्या मानेवरचे काळपट चट्टेही बरंच काही सुचवत होते. स्थूल अवस्थेत असे चट्टे म्हणजेच इन्सुलिन रेझिस्टन्सचे लक्षण. आणि इन्सुलिन रेझिस्टन्स हे मेटाबॉलिक सिंड्रोमचे मूळ कारण. मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे तोच आजार जो आपण वयस्कर माणसात पाहत आलो आहोत. मधुमेह, उच्च रक्तदाब, फॅटी लिव्हर, कोलेस्ट्रॉल जास्त असणे इत्यादी. आईने कौतुकाने त्याचे स्वागत केले. 2च मिनिट म्हणत अयानचा रोजचा आवडता सायंकाळचा नाश्ता बनवायला स्वयंपाकघरात गेल्या. अयान तातडीने मोबाईल फोन हातात घेऊन व्हिडिओ पाहत बसला. हा त्याचा शाळेनंतरचा दिनक्रम असावा. मला राहवले नाही. वाईट सवय. पण मी अयानच्या आईकडे माझी काळजी व्यक्त केली. पण मी दिलेली ही माहिती त्यांनी हसण्यावारी घेतली. काही काय बोलताय हो डॉक्टर? लहान आहे तो. अगदी वडिलांवर गेला आहे, हसत हसत सहज म्हणाल्या. तितक्यात वडिलांचा धाप टाकत प्रवेश. लिफ्ट बंद आहे का? अयानचे वडील मध्यमवर्गीय, नोकरीला सर्व्हिस म्हणणारे महाराष्ट्रीय गृहस्थ. बिस्किट मिळेपर्यंत चहाचा पहिला घोटही घेत नसे. 30 वर्षाला कोलेस्ट्रॉलचा आजार, 35ला मधुमेह, 40ला उच्च रक्तदाब आणि 45ला हृदयविकार असा हा 5चा पाढा अचूक धरला होता. हे आमचे कौटुंबिक आजार आहेत हो. मागे तुम्हीच म्हणाला होतात ना, जेनेटिक. हे म्हणताच पहिल्या ओळीत चपातीला तूप का कमी होते बायकोला विचारून दुसऱ्या ओळीत एकटाच काय रे कोल्ड्रिंक पीत बसलायस मुलाला विचारले. आता यावर हसावे का ओरडावे? बरं, परिस्थिती अशी की 5चा पाढा तर यांनी धरलाच होता, पण त्यांच्या कुटुंबाने मात्र 10चा पाढा धरला होता. अयानच्या पणजोबाला 55व्या वर्षी मधुमेहाने गाठले. आजोबांना 45ला आणि वडिलांना 35ला. आता पहा अयानकडे. आप क्रोनॉलॉजी समजिये. हे कुटुंब पाहताच मला माझ्या पुस्तकाची काही पानं चक्क डोळ्यासमोर आली. चाइल्डहुड ओबेसिटी म्हणजेच लहान मुलांचा स्थूलपणा याचे वर्णन अगदी हुबेहूब आहे आमच्या वैद्यकीय पुस्तकात. स्थूलतेचे प्रवृत्तीदायक घटक म्हणजेच रिस्क फॅक्टर्स हे जेनेटिक्स आणि जीवनशैली म्हणजेच लाईफस्टाईल दोन्हीही आहे. आपण जेनेटिक्स तर बदलू शकत नाही. बदलता येईल ती आपली जीवनशैली. अनुवंशिकता तर आहेच, पण जीवनशैली जशी बिघडत गेली, आजारपण येण्याचं वयही कमी होत गेलं. वाढत्या मुलांमध्ये वयाप्रमाणे वजन योग्य असणे जितके महत्त्वाचे आहे, त्याहून जास्त महत्त्वाचे आहे उंचीप्रमाणे योग्य वजन असणे म्हणजेच BMI. त्याहूनही जास्त महत्त्वाचा मुद्दा हा पोटाच्या घेराचा असतो. पोटातल्या चरबीचा खरा अंदाज त्यानेच ओळखला जातो. शेवटी मेटाबॉलिक सिंड्रोम घडवून आणायचा सगळा खेळ हा बाहेरून दिसणाऱ्या चरबीपेक्षा पोटातल्या अवयवांभोवती असलेल्या चरबीचा असतो. ओबेसिटी हा एक गैरसंसर्गजन्य म्हणजेच नॉन कम्युनिकेबल रोग आहे. त्याविरुद्ध लस कशी तयार कराल? ओबेसिटीसाठी एकच उपाय कामी येतो, तो म्हणजे शिस्त म्हणजेच डिसिप्लिन. कोणताही डाएट प्लॅन पाळायला शिस्त ही हवीच.
आणि शिस्त पाळणाऱ्याला डाएट प्लॅनची गरजच नाही. गरज आहे जागरूकतेची आणि गरज आहे मार्गदर्शनाची. त्यासाठी आपले बालरोग तज्ज्ञ व विशेषज्ञ आहेतच. चाइल्डहुड ओबेसिटीला टाळण्यासाठी अमेरिकन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्सने एक सुरेख नियम सुचवला आहे. द 5-2-1-0 रूल. दिवसात 5 वेळा भाज्या व फळं खाणे म्हणजेच फायबर इनटेक. दिवसातून 2 तासाहून कमी वेळ स्क्रीन समोर बसणे म्हणजेच स्क्रीन टाईम. दिवसातून 1 तासाचा व्यायाम म्हणजेच फिजिकल ॲक्टिव्हिटी. आणि 0 म्हणजे साखर असलेले पेय पदार्थांची संख्या 0 असावी म्हणजेच ड्रिंक्स कंटेनिंग शुगर किंवा शुगरी ड्रिंक्स. आता हा वाटतो तितका सोपा नियम नाही बरं का. या नियमाला पाळायला माणसाच्या सर्वात जुन्या तोडग्याची गरज पडेल, शिस्त. तरुण असताना आपल्या आयुष्याच्या अनेक महत्त्वाकांक्षांनी पुढाकार घेतला असतो. त्यावेळी बहुतेक लोक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु एखादा आजार निर्माण झाला की संपूर्ण जीवन माणूस त्या आजाराच्या उपचारात गुंतून जातो आणि त्या अनेक महत्त्वाकांक्षा आता आपल्या मनात फक्त स्वप्नासारखे नांदत असतात. आता पटतंय ना, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर कसा वाटला तुम्हाला आयान आणि त्याचं कुटुंब? असे अनेक कुटुंब पाहिले असतील ना आपण. ह्या ओबेसिटी डेला स्वतःला एक आश्वासन द्या, म्हणजेच शिस्त पाळण्याचं आश्वासन. धन्यवाद.